अभिनव आज भलत्याच खुशीमध्ये होता. बऱ्याच मुली लग्नासाठी त्याने पाहिल्या होत्या, परंतु कोणतीच मुलगी त्याला पसंत पडत नव्हती. खरं तर तो आता मुली बघण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा कंटाळला होता. आई वडिलांचा आग्रहाखातर तो परत एकदा मुली बघायला गेला. मुलगी त्यांच्या नात्यामधली होती, पण त्याने या अगोदर कधीच तिला बघितलं नव्हतं. बैठकीत तो बसला होता, थोडासा नाराज मनाने. त्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तो ढोबळपणे उत्तरं देत होता. त्याचे वडीलच त्याच्या अशा उत्तरांवर सारवासारवी करत होते. आणि मुलगीला बाहेर आणलं गेलं. शिल्पा हातामध्ये पोह्यांचा ट्रे घेऊन पडद्याआडून बाहेर आली आणि अभिनवची नजर शिल्पावर जाताच शिल्पा त्याला एकदम आवडली. क्षणात अभिनवची नजर चमकली हे त्याच्या वडिलांनी अचूक टिपले आणि ते खुश झाले. अभिनवने शिल्पाकडून पोह्यांची डिश हातात घेता घेता तिला एकदम निरखून घेतले. नंतर त्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा मुलीला असं सांगितलं. तसं त्याने तिला प्रश्न विचारला, तुमचे छंद काय काय आहेत? शिल्पाने आपले छंद सांगायला सुरुवात केली, परंतु तिचे कोणकोणते छंद आहेत हे त्याच्यापर्यंत पोहोचले नाहीत. तो तिच्या आवाजातच गुंतून गेला. शिल्पाप्रमाणे शिल्पाचा आवाजही त्याला खूप आवडला. एका वेगळ्याच तरळ भावनेमध्ये तो घरी आला. आईने लगेचच त्याला मुलगी आवडली का असा प्रश्न करताच थोडासा लाजत हसत तो म्हणाला, इथे पुढे जायला काही हरकत नाही. त्याच्या या उत्तरावर सगळेच खुश झाले. लगेचच मुलाला मुलगी पसंत आहे असा निरोप पाठवला गेला. इकडे शिल्पालाही अभिनव पसंत पडला होता. त्यानंतर लगेचच पुढची बोलणी करण्यात आली आणि काही महिन्यांमध्ये दोघांचं लग्न ठरवलं गेलं. खरं तर लग्ना अगोदर अभिनवला शिल्पाबरोबर काही भेटी घ्यायच्या होत्या, परंतु हे ना तर त्याच्या आईवडिलांना रुचलं ना शिल्पांच्या आईवडिलांना आवडलं. बघण्याच्या कार्यक्रमानंतर दोघेजण डायरेक्ट साखरपुड्याला एकमेकांच्या समोर आले. साखरपुडा, हळद आणि लग्न असे तीनही कार्यक्रम एकापाठोपाठ असल्यामुळे लग्नामध्ये त्यांची खरी भेट झाली. अभिनव हा खेड्यामध्ये वाढलेला पण चांगलं शिक्षण घेतलेला एक सरळ मार्गी मुलगा, एकत्र कुटुंबामध्ये वाढलेला आणि संस्कारामध्ये वाढलेला मुलगा. चांगल्या शिक्षणामुळे तो मोठ्या शहरांमध्ये नोकरी करत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगली नोकरी लागली की घरामध्ये गडबड सुरू होते. तीच गडबड अभिनवच्या घरामध्ये पण सुरू होती. त्याच्या लग्नासाठी अनेक मुली पाहिल्यानंतर अभिनवला शिल्पा पसंत पडली आणि कसलीही कचकच न होता त्या दोघांचं लग्न ठरलं. साखरपुड्याच्या दिवशी अभिनवच्या समोर हिरव्या रंगाच्या साडीमध्ये नटलेली शिल्पा जेव्हा बसली तेव्हा लोकांचं भानही न राहता अभिनव तिच्याकडे एकटक पाहत राहिला. सगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे विधी पार पडत होत्या. त्यानंतर अभिनवने शिल्पाला अंगठी घालण्यासाठी तिचा हात आपल्या हातामध्ये घेताच त्याला एक गोड संवेदना जाणवली. त्याबरोबरच त्याला शिल्पाच्या हाताची प्रचंड थरथर जाणवली. खूप आश्वासक पद्धतीने त्याने आपला स्पर्श शिल्पाला केला. त्या स्पर्शाने शिल्पाची जड असलेली नजर हलकेच त्याच्याकडे वळली. त्या एका क्षणाच्या नजरभेटीमध्ये अभिनवने तिला भविष्याची शाश्वती दिली. त्याच्या या नजरेने शिल्पाची नजर लाजेसकट एक छोटंसं हास्य घेऊनच खाली झाली. एका कार्यालयामध्ये असूनही दोघांची एकमेकांना भेट होत नव्हती. कधीतरी ओझरती ती दोघेजण एकमेकांना दिसत होती. जुन्या पद्धतीप्रमाणे हळद एकापाठोपाठ एक लावली गेली. त्याप्रमाणे हळदीच्या वेळेसही दोघेजण एकत्र आली नाहीत. लग्नाच्या वेळेस जेव्हा शिल्पा त्याच्या समोर आली तेव्हा एका ओझरत्या नजरेमध्ये दिसलेली तिची छबी अभिनवला खोल अंतःकरणामध्ये रुतली होती. लगेचच दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरला गेला. जेव्हा मग लग्नाष्टकानंतर अंतरपाठ दूर झाला तेव्हा तिच्या गळ्यामध्ये हार घालताना अभिनव काही क्षण स्वतःला सुद्धा विसरला.
नंतर प्रत्येक विधी दोघांनीही अगदी मनापासून केल्या. एकमेकांना घास भरवताना अभिनवने अलगद तिच्या बोटांवर आपला दात लावताच शिल्पाच्या अंगावर सरकन काटा आला. शिल्पाला आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रसंग येताच रडणारी शिल्पा त्याला अनेक वेदना देत होती. खरंच विवाह संस्कारानंतर लगेचच हा इतका आपलेपणा आत्तापर्यंत परकी असलेल्या व्यक्तीबद्दल कुठून बरं येत असेल. खूप विश्वासाने तिचा हात पकडून तो गाडीमध्ये बसला. तिच्या आईवडिलांना तुम्ही तुमच्या मुलीची बिलकुल काळजी करू नका असं आश्वासनही त्यांनी दिलं. अभिनवच्या घरामध्ये पूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे शिल्पाचं आगमन झालं. अभिनवचं घर पूर्णपणे पाहुण्यांनी भरून गेलं होतं. त्यामुळे शिल्पाची एकांतात भेट अभिनवला शक्यच नव्हती. शिल्पा सतत बायकांच्या गराट्यामध्ये असायची. तरीही अभिनव काही ना काही कारण काढून तिथे जायचा. त्यावरून त्यांची चेष्टाही केली जायची. लग्नानंतर पूजा, गोंधळ, देवदर्शन असे संपूर्ण सोपस्कर झाल्याशिवाय बायकोच्या जवळ जाऊ नकोस अशी ताकीद त्याच्या वडिलांनी त्याला देऊन टाकली. पूजा करताना प्रवासामध्ये होणारे एकमेकांचे अनपेक्षित स्पर्श दोघांनाही सुखवत होते. लग्नानंतरचे सगळे कार्यक्रम पार पडले. तरीही अभिनवच्या घरातील पाहुणे मंडळी कमी झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे त्याला शिल्पाला भेटता येत नव्हतं. शिल्पा आपल्या माहेरी जाऊन परत आली. तरीही अभिनवच्या घरात पाहुणे मंडळी होती. सतत घरामध्ये कोणी ना कोणीतरी यावं आणि आपण आपल्या पाहुण्यांचा मनापासून आदरातिथ्य करावं असा विचार असणारा अभिनव आता मात्र पाहुण्यांचा या मुक्कामावर जरा नाराजच होता. माहेरवरून परतलेली शिल्पा लगेचच कामाला लागली. आज ती धुणं वाळत घालत असताना तिला एकटीला पाहून अभिनव तिच्या जवळ गेला. त्याला येताना पाहूनच शिल्पाची धडधड प्रचंड वाढली. त्यात अभिनवने तिथे कोणी नाही असं पाहता तिला एकदम मिठीमध्ये घेताच शिल्पा, अहो काय करताय असं म्हणत त्याला दोन्ही हाताने ढकलत दूर पळाली. परंतु त्या दोघांची अधीरता मात्र त्यांना त्या स्पर्शामधून स्पष्ट जाणवली. पाहुणे मंडळी जेव्हा आपापल्या घरी परतले तेव्हा शिल्पाची रवानगी अभिनव जवळ झाली आणि दोघांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सुट्टी संपवून जेव्हा अभिनव आपल्या कामासाठी परतत होता तेव्हा शिल्पाच्या डोळ्यातील पाणी त्याचा प्रत्येक पाऊल जड करत होतं. शहरामध्ये आल्यानंतर त्याने प्रथम 2 खोल्या भाड्याने घ्यायच्या ठरवलं. मनाजोगत्या 2 खोल्या मिळताच त्याने शिल्पाला शहरात नेण्याबद्दल आपल्या आईवडिलांच्या जवळ विषय काढताच त्याची आई मात्र थोडी नाराज झाली. राहू दे अजून 6-7 महिने तरी, ती आपल्या रीतिरिवाज सगळ्या समजून घ्यायला हव्यात असा त्यांनी सूर काढला. अभिनवच्या मोठ्या बहिणीने आपल्या आईला समजावलं आणि सासूबाईंनी थोड्या नाराजीनेच आपल्या सुनेला तिच्या नवऱ्याकडे शहरात जाण्याची परवानगी दिली. माहेरी चांगलं चौपस बैठ घर असलेली शिल्पा आपल्या या 2 भाड्याच्या खोल्यामधून सुद्धा तेवढीच हरकून गेली. तिच्या नजरेतील या कौतुकाने अभिनवही खुश झाला. त्या रात्री खऱ्या अर्थाने ती दोघेजण एक झाली. दोघांचा संसार अगदी व्यवस्थित सुरू होता. सकाळी 6च्या अगोदरच अभिनव उठायचा. स्वतःची अंघोळ वगैरे आटपली की तो चहा तयार करून नंतर शिल्पाला उठवायचा. शिल्पा आपला आवरून त्याचा डब्बा करून द्यायची आणि त्यानंतर 9च्या दरम्यान अभिनव घर सोडायचा. शिल्पा त्यानंतर घरीच असायची. पहिल्यांदा घर आवरण्यात लावण्यात वेळ कसा गेला तिला कळलं नाही. पण नंतर मात्र 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत तिला एकटं एकटं वाटू लागलं. तिचा हा एकटेपणा लक्षात घेऊन अभिनवने तिला कसला तरी हॉबी क्लास लावण्याची तयारी दाखवली. रविवारच्या सुट्टीमध्ये दोघेजण बाहेर फिरायला गेलेले असताना चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तिच्यासाठी हॉबी कोर्सची चौकशी करायला ते दोघेजण गेले. कोणता कोर्स लावूयात याची चर्चा करत येत असतानाच शिल्पाला थोडी चक्कर आली. अभिनवने लगेचच तिला सावरले. काय ग, काय झालं? माहीत नाही, खूप चक्कर आली एकदम. तिने आपली मान अभिनवच्या खांद्यावर टेकवत सांगितलं.
अशी अचानक कशी चक्कर आली? चल आपण दवाखान्यात जाऊया. छे, इतकीशी तर चक्कर आली हो मला. लगेच कशाला दवाखाना? अगं इतकीशी असे ना की मोठे असे ना, चक्करच आहे ना ती. काहीतरी कारणाशिवाय अशीच आली आहे का? चल आपण जाऊयाच. अभिनवने हट्टच धरला. तशी शिल्पा त्याच्याबरोबर दवाखान्यात गेली. तिला तपासून झाल्यावर नंतर डॉक्टर अभिनव समोर बसत म्हणाले, अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. हे ऐकून अभिनव एकदम आनंदाने वेडावला. शिल्पा बाहेर आली. अभिनव तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसला. शिल्पाने लाजून आपली मान खाली घेतली. डॉक्टरची फी देऊन ते दोघे जण बाहेर पडले. तसा अभिनव तिच्या कानाजवळ पुटपुटला, आता तुला हॉबी कोर्स लावायची गरज नाही. तुझ्या टाइमपास करण्यासाठी जिवंत बाहुलीच आपल्याला मिळणार आहे. तिनेही लाडीक स्वरात आपल्या नवऱ्याला विचारले. बाहुली कशावरून? बाहुला झाला तर? नाही हा राणी सरकार, मला बाहुलीच हवी, पण मला बाहुला हवा. दोघेजण वाटेतच हे सगळं बोलत उभे होते. पाठीमागून येणाऱ्या एका वयस्कर माणसाने त्यांना टोकले, अहो बाहुला, अहो बाहुला बाहुली, जरा रस्त्यातून बाजूला उभा राहून तुमचं प्रेम सुरू करा, आम्हाला जाऊ दे. दोघेही शर्मेने लाजून रस्त्यामधून बाजूला झाले. आता मात्र अभिनवने शिल्पाला बसने न नेता रिक्षा करून घेऊन गेला. दोघेही खूप आनंदामध्ये होते. दुसऱ्याच दिवशी एका टेलिफोन बूथमधून शिल्पाने आपल्या घरी आणि अभिनवने आपल्या घरी ही गोड बातमी सांगितली. दोन्हीकडील घरामधील माणसं खूपच सुखावली. सगळ्यांनाच आनंद झाला. शिल्पाने नंतर आपल्या एका जवळच्या मैत्रिणीला ही बातमी सांगितली. तशी तिची मैत्रीण लगेचच तिला बोलली, हे काय ग शिल्पा, लग्न होऊन तुला अजून 6 महिने जरी झाले का? इतक्यातच काय बेबीचा विचार करते आहेस तू? अगं अजून लग्नाचे पहिले दिवस तुम्ही एन्जॉयही केले नसतील आणि इतक्यात बेबी? माझं ऐक, इतक्यात नको घेऊस चान्स. तुझा वेळ त्या मुलाचं करण्यामध्ये जाईल. तुमच्या दोघांना अजून तुम्ही एकमेकांनी वेळ द्यायला हवा. अशा बऱ्याच कल्पना तिच्या मैत्रिणीने तिला सुनावल्या. थोड्याशा प्रश्न भरलेल्या नजरेने शिल्पाने आपल्या नवऱ्याजवळ हे सगळं सांगितलं. अभिनव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि एक हात तिच्या पोटावरून ठेवून त्याने तिला आपल्या जवळ घेत विचारलं, तुला हवं आहे ना हे बेबी? जर का तुला नको असेल तर मग आपण तसं काही. आणि पुढे अभिनवला बोलावलंही गेलं नाही. त्याच्या चेहऱ्याकडे बघत शिल्पा हसून म्हणाली, तुम्हाला हवं आहे ना, मग मलासुद्धा हवं आहे. आता यानंतर मी माझ्या या मैत्रिणीशी कधीही बोलणार नाही. शिल्पाच्या वाक्याने अभिनव मनापासून खुश झाला आणि त्याने तिला आपल्या आलिंगनामध्ये घेतले. या गोड बातमीनंतर शिल्पाचे आईवडील शिल्पाला भेटायला आले. तसेच 2 महिन्यानंतर अभिनवचे आईवडील भेटायला आले आणि अभिनवच्या आईने रात्री अभिनव आल्यानंतर विषय काढला. हे बघ अभिनव, आता आम्ही शिल्पाला घरी घेऊन जातो. पहिलटकरण आहे ती. तुमच्या दोघांनाही कसलाही अनुभव नाही आहे. पहिली वेळ, त्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. तू इथे दिवसभर कामामध्ये असतोस. दिवसभर पोरगी एकटीच घरामध्ये असते. काही खावंसं वाटलं, काही त्रास झाला तर कोणीच जवळ नाही. असं करतो आम्ही आता तिला बरोबर घेऊन जातो. आणि काही महिने उलटले की तिचे आई वडील पहिल्या बाळंतपणासाठी तिला घरी घेऊन जातील. अभिनवला आईचं सगळं पटत होतं, पण शिल्पाला इतक्या महिन्यांसाठी तिकडे पाठवून एकटं राहणं त्याच्या जीवावर आलं होतं. शिल्पा मूकपणे सगळं ऐकत होती. आपल्या बोलल्यानंतर मुलांची स्थिती अभिनवच्या आईने टिपली आणि अभिनवच्या आईने आईला फोन करून सगळं व्यवस्थित सांगितलं. शिल्पाच्या आईचं हे असं मत झालं की शिल्पाने खरंच आता सासरी किंवा माहेरी दोन्हीपैकी जिथं हवं तिथं जायला हवं. रात्री शिल्पा आपल्या नवऱ्याच्या कुशीमध्ये शिरून मुसमुसत होती. मला नाही जायचं तुम्हाला सोडून. तुम्ही खाण्यापिण्याचे खूप हाल करून घेणार. हे का लक्षात येत नाही आहे सगळ्यांच्या? सगळे फक्त माझाच विचार करत आहेत. पण तुमचं काय?
राणी, अगं मी लग्नाच्या अगोदरही ॲडजस्ट करतच होतो, तसंच आत्ताही करेल. पण आता मोठी माणसं सांगतात ते खरं आहे. खरंच तुला मोठ्या माणसांच्या नजरेखाली राहणं गरजेचं आहे. तुझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथे मी दिवसभर कामात राहणार, तुझ्याकडे कोण लक्ष देणार? आणि मी शनिवारी रविवारी तुझ्याजवळ येत जाणार ना. पण मला नाही जायचं कुठे, मला तुमच्याच जवळ राहायचंय. शिल्पा, हट्ट करू नको. वाटलं तुला तर तू माहेरी जा. नको, सासूबाईंना वाईट वाटेल. काही महिने तिकडं जाईल, पण तुम्ही ही खाण्यापिण्याची हेळसांड करायची नाही. मी दिलीप भाऊजींना तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगणार आहे. तिच्या या प्रेमाने अभिनवचे हे डोळे भरून आले. त्यांनी आपल्या पत्नीच्या शरीराला कवटाळले तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये आसं उगच्च भरून आली होती. खूप नाराज मनानेच शिल्पा आपल्या सासू सासऱ्यांबरोबर गावी गेली. संध्याकाळी जेव्हा अभिनव घरी आला तेव्हा शिल्पाशिवाय त्याचं घर त्याला खायलाच उठले. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फटका होतो, या गाण्यासारखी त्याची अवस्था झाली होती. शनिवारी कामावरून बाहेर पडताच त्याने एसटी गाठली. अगदी रात्री उशिरा तो आपल्या गावी पोहोचला. त्याला आलेलं बघून शिल्पा एकदम खुश झाली. रात्री त्याच्या खुशीमध्ये शिरत तिने त्याच्याशिवाय आपल्याला बिलकुल करमत नाही हे सांगून टाकलं. अभिनवला हे तिला सांगायचं होतं, परंतु तिचं मनोधैर्य त्याला खचवायचं नव्हतं. त्यामुळे तिच्याशिवाय असलेली स्थिती त्याने तिला सांगितली नाही. रविवारचा दिवस कसा गेला हे त्या दोघांना समजलंच नाही. सोमवारी सकाळी कामावर हजर राहायचं असल्यामुळे रात्री उशिराच अभिनव परत एसटीमध्ये बसला. असे 2-3 आठवडे झाल्यानंतर अभिनवच्या आईने अभिनव जाताना शिल्पाजवळ आईच्या प्रेमाने थोडीशी बडबड केली. अगं, किती धावपळ होते त्याची. तुझ्यावरच्या जीवाने प्रेमाने तो धावत येतो. अशा वेळेस तू त्याला समजवायला हवं ना. इकडे आम्ही तुझी काळजी घेतच आहोत की. आम्ही सांगितलं तर ते बरं दिसत नाही. तूच तुझ्या नवऱ्याची ही धावपळ थांबवू शकतेस. प्रेमाने जरा समजवावं त्याला. येऊ दे की शनिवारीची सुट्टी टाकून महिन्यातून 2 दिवस त्याला, तर काही हरकत नाही. आता तूच बघ, शनिवारी तिकडून कामावरून सुटल्यावर बरोबर बसतो, किती रात्री इथे पोहोचतो. रविवार काय पूर्ण दिवस राहिला की रविवारच्या रात्री ने परत जायचं. किती धावपळ. तब्येत बघ त्याची एका महिन्यातच कशी खालावली ती. आपल्या सासूचं बोलणं शिल्पाला पटत होतं. म्हणूनच तिने तो शनिवारी रात्री येताच अहो सारखं येऊ नका म्हणून त्याला गळ घातली. अभिनवला तिने समजावले, तरीही अभिनव दुसऱ्या शनिवारी परत आलाच. आपल्या सासूच्या चेहऱ्यावरची काळजी बघून शिल्पाने अभिनवशी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वागायचं ठरवलं. तिने त्याच्याशी अबोलाच धरला आणि अभिनवने मी असं सारखं आलेलं तुला आवडत नसावं असं समज करून घेतला. 2 महिने तो गावी फिरकलाच नाही. शिल्पा त्याची वाट पाहत राहायची. शेवटी एक दिवस तो फोनवर त्याच्याजवळ रडली आणि दुसऱ्या दिवशीच अभिनव गावी गेला. तेव्हा शिल्पाच्या पोटाची मस्त गोलाई बघून तो खूप खुश झाला. त्यानंतर शिल्पाची रवानगी आपल्या माहेरी झाली. पहिल्या बाळंतपणाला आलेल्या लेकीचं खूप कौतुक होत होतं. शिल्पाचा आईने मोठ्या हौसेने डोहाळ जेवण केलं. हिरव्या साडीमध्ये फुलांनी सजलेली शिल्पा जेव्हा अभिनवच्या समोर आली तेव्हा अभिनव पुन्हा एकदा तिच्याकडे वेड्यासारखा स्वतःला हरवून पाहतच राहिला. शिल्पाचं सगळं कौतुक तिच्या आईने मोठ्या हौसेने केलं. 9व्या महिन्यात शिल्पाला भेटायला अभिनव येताच शिल्पाने डॉक्टरने दिलेली तारीख सांगून अभिनवला तू त्याच्या 2 दिवस अगोदर ये अशी गळ घातली. अभिनवनी हे यायचं कबूल केलं, परंतु त्याच दरम्यान अभिनवच्या कामामध्ये काहीतरी गोंधळ झाल्यामुळे त्याला रजा मिळाली नाही आणि शिल्पाच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस अभिनव हजर राहू शकला नाही. शिल्पाला गोंडस मुलगा झाला. सगळीकडे कसं आनंद झाला. मुलाला बघायला मात्र अभिनव कसा तरी रजा टाकून आला.
मुलाला बघण्याचं, त्याला पहिल्या प्रथम आपल्या हातात घेण्याचा आनंद अभिनवच्या चेहऱ्यावरती पसरलेला असतानाच त्याच्या मावस सासूने त्याला सुनावलं, काय हो पाहुणे, तुम्ही पोरगी अडकली होती तेव्हा का नाही आलात? मुलांची ओढ एवढी की तुम्ही आता दाखवत आलात, आणि मुलगीला जेव्हा तुमची गरज होती तेव्हा मात्र तुम्ही आला नाहीत. आपल्या मावशीच्या या बोलण्यावर शिल्पाने मावशीला सुनावले, अगं त्यांना खरंच रजा मिळाली नाही म्हणून ते आले नाहीत. आता कशी काय गं रजा मिळाली लगेच 2 दिवसात? शिल्पा यावरही काही बोलणार तसं अभिनवने तिला नजरेनेच शांत राहा असं सुनावलं, आणि आपल्या मावस सासूकडे हसून बघत तो म्हणाला, खरंच हे चुकलंच माझं. चला राजेसाहेब, आपल्या आजींचा राग काढा आपल्या वडिलांच्या वतीने. असं म्हणत अभिनवने मावस सासूच्या हातामध्ये आपल्या बाळाला ठेवले. त्याच्या या प्रत्येक व्यक्तीशी व्यवस्थित वागण्याचा आणि व्यवस्थित प्रेमाने आपलेपणाने समजून घेण्याच्या स्वभावावर तर शिल्पा खूप फिदा होती. अभिनव आपल्या मित्रांमध्ये, कामामध्ये खूपच आवडता होता. सगळ्यांच्या मदतीला धावून जाणं, सगळ्यांच्या उपयोगी पडत, तोंडात कायम साखर ठेवून राहणारा अभिनव सगळ्यांचा लाडका होता. बाळाचं बारसं त्याच्या आजी आजोबांनी अगदी खुश मोठ्या थाटामाटात केलं. सगळ्यांचे मानपान ठेवले. 1.25 महिना होऊन गेल्यावर अभिनवने आपल्या पत्नीस तू केव्हा इकडे येणार अशी विचारणा केली. तेव्हा ती, तुम्ही जर उद्या घेऊन जाणार असाल तर उद्या मी यायला तयार आहे असं सांगताच अभिनव खूप खुश झाला. तो शिल्पाला तिकडे नेण्याचा विचार करत होता. त्यांनी आपला विचार आपल्या आईवडिलांना बोलवून दाखवताच मात्र मोडता पाय झाला. इतक्यात लहान बाळाचं करायला तिला कसं काय जमणार? एकतर तिने अजून काही महिने आपल्या माहेरी राहावे, नाहीतर सरळ मी तिला तिकडे घेऊन येते असं शिल्पाच्या सासूने आपल्या मुलाला स्पष्टपणे सांगितलं. 2 महिने माहेरी राहून शिल्पा काही महिन्यांसाठी आपल्या सासरी गेली. नातवाच्या कौतुकामध्ये अभिनवचे आईवडील खूप रमले. नातवाचा मोह असा होता की जेव्हा जेव्हा अभिनव शिल्पाला न्यायचा विषय काढायचा तेव्हा तेव्हा त्यांचे वाद होऊ लागले. अभिनवलाही आता आपल्या बायका मुलांना बरोबर राहण्याची ओढ लागली, आणि त्याने पुन्हा एकदा आपल्या बायकोला आणि मुलग्याला घेऊन जाण्याचा विषय गावी काढला. आईवडिलांकडून पुन्हा नकार येताच आता मात्र अभिनव चिडला आणि त्याने थोडीशी भांडणं झाली. भांडण करूनच तो आपल्या बायकोला आणि मुलग्याला गावाकडून घेऊन निघाला. शिल्पा आणि त्याचा मुलगा अभिषेक घरी येताच अभिनवला घर पुन्हा भरल्यासारखं वाटू लागलं. त्याच्या आईवडिलांनी मात्र अभिनवशी कडक अबोला धरला. अभिषेक महिन्याने वाढत होता. दोघांचाही संसार क्षणाक्षणाने फुलत होता. अभिनव सरकारी नोकरीसाठी परीक्षेची तयारी करत होता. अभिषेकचा पहिल्या वाढदिवसाला त्याने आपल्या आईवडिलांना, सासूसासऱ्यांना सगळ्यांना बोलावलं, परंतु त्याचे आईवडील काही आले नाहीत. सासूसासरे मात्र आले. याने अभिनव थोडासा नाराज झाला. अभिषेक 3 वर्षाचा होताच शिल्पाच्या आईने शिल्पाला प्रश्न केला, दुसऱ्याचा विचार आहे की नाही? शिल्पाची गोष्ट अभिनवजवळ बोलून दाखवली. शिल्पाने ही गोष्ट अभिनवजवळ बोलून दाखवली तेव्हा अभिनव म्हणाला, एक चांगली नोकरी लागू दे, मग आपण विचार करू या दुसऱ्या बाळाचा. अभिनवचे आईवडील अभिनवशी जरी बोलत नसले तरी ते शिल्पाशी संबंध ठेवून होते. त्यांनीही शिल्पाला आता आणखीन एक होऊन जाऊ दे, नंतर तुम्ही तुमचं काही प्लॅनिंग असेल ते करा असं सांगायला सुरुवात केली. या दरम्यान अभिनवने बऱ्याच सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिल्या, परंतु यश काही त्याच्या हातामध्ये येत नव्हतं. तो थोडासा निराश होऊ लागला होता. अभिषेक आता शाळेमध्ये जात होता. शिल्पा आज खूप हुरहुरल्या मनाने अभिनवची वाट बघत होती. नेहमीपेक्षा अभिनवला यायला वेळच झाला होता. अभिषेकचा अभ्यास घेत बसलेली शिल्पा दार वाजता दाराकडे धावली. दारामध्ये अभिनव उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड प्रमाणात उत्साह आणि आनंद दिसत होता. तसाच काहीसा आनंद, परंतु थोडीशी भीती शिल्पाच्या चेहऱ्यावरही दिसत होती. आज एकदम खुश दिसताय तुम्ही, काय झालं? शिल्पाच्या या प्रश्नाबरोबरच
अभिनवने तिच्या कमरेमध्ये हात घालत तिला आपल्या जवळ घेतलं आणि तो म्हणाला, तुझं तोंड पेड्याने गोड करून घे. तुझं तोंड पेड्याने गोड करू की माझ्या ओठांनी गोड करू? तशी शिल्पा त्याच्या ओठावर हात ठेवत म्हणाली, परंतु तोंड गोड का करायचं आहे ते तर सांगा पहिल्यांदा. शिल्पा, मी परीक्षा पास झालो. आता मला लवकरच एक आणखीन छान जॉब लागेल. अय्या खरंच? म्हणत शिल्पा ही त्याला बिलगली. अगं तोंड गोड करतेस ना? असं मिश्किलपणे हसत अभिनवने विचारले. तसं शिल्पाने आपले शरीर पंजावरती उंचावत अलगद त्याच्या ओठावर ओठ टेकवले. त्याच्या आवेगाने मात्र तिने त्याला थोडंसं दूर केलं. रुसव्या स्वरामध्ये गोड तक्रार. आता हा एवढा दुसमुसळेपणा तुम्हाला कमी करायला हवा. तिच्या नजरेतील भाव बघत अभिनव सतर्क झाला. काय ग असं म्हणतेस? काय झालं? तुमच्या बाहुलीच्या येण्याची चाहूल लागली आहे मला. काय सांगतेस? असं म्हणत अभिनव एकदम हर्षला. त्याच्या चेहऱ्यावरचा हर्ष आनंद पाहून शिल्पाने सुटकेचा श्वास सोडला. तिला वाटलं होतं की अभिनवला हे बाळ नको असेल. तरीच मला माहीत होतं माझी बाहुली किती छान पायगुणाने आली हो बघ. माझ्या बाहुलीच्या आगमनाच्या चाहुलीने माझ्या जीवनामध्ये लगेच आनंदाची बातमी एक साथ दोघांनाही प्रचंड आनंद झाला. अभिनवने हट्टी स्वरात आपल्या बायकोला ऐकवले, शिल्पा, यावेळेस मात्र मला माझी बाहुलीच हवी हो. यावेळेस बाहुलीच होणार. शिल्पानेही दुजोरा दिला. दोघेही अगदी आनंदामध्ये राहत होते. पुन्हा एकदा शिल्पाला बाळंतपणाला कुठे घेऊन जायचं यावरून वाद होऊ लागले. कडक अबोला धरलेले आई वडील ही शिल्पाला आम्ही बाळंतपणाला घेऊन जातो असं म्हणत आले. शिल्पाचे आई वडील ही आम्ही घेऊन जातो असं म्हणत आले. आणि यावेळेस मात्र अभिनवने दोघांनाही स्पष्ट नकार दिला. माझ्या बायकोचं बाळंतपण मी करू शकतो असं त्याने स्पष्ट सांगितलं. शिल्पाला 5वा महिना लागला आणि अभिनवला सरकारी नोकरी लागली. पगारामध्ये बरीच वाढ झाली. अभिनव आपल्या बाहुलीच्या पायगुणावरती एकदम खुश होता. अभिनव आपल्या होणाऱ्या मुलीसाठी वेगवेगळ्या खरेदीही करीत होता. अभिनवचं हे वेड बघून शिल्पाला आता मात्र थोडी काळजी वाटू लागली. परत मुलगा झाला तर अभिनव काय करेल अशी तिला थोडी भीती वाटत होती. नाही म्हणायला गेलं तर या टेन्शनचं तिच्या प्रकृतीवर थोडासा परिणाम झालाच. 7व्या महिन्यामध्ये तिच्या अंगावरती थोडंसं जाऊ लागलं. अभिनव हादरला. डॉक्टरांनी तिची पूर्ण काळजी घ्यायला हवी, पूर्ण बेड रेस्ट घ्यायला हवा हे सांगितलं. यावेळेस मात्र शिल्पाच्या आईवडिलांनी अभिनवचं काहीही ऐकलं नाही. तुम्ही मुलीची कितपत काळजी घ्याल हे दिसतंय असं ठणकावून सांगून शिल्पाला ते घेऊन आपल्या घरी गेले. शिल्पाला हे 2 महिने खूपच अवघड गेले. यावेळेस शिल्पाचं बाळंतपण थोडंसं अवघड होतं. अभिनव यावेळेस हजर होता. खूप क्रिटिकल अवस्थेमध्ये शिल्पा गेली होती. अभिनव प्रचंड प्रमाणात घाबरला होता. तिचे आईवडील दोघंही शिल्पाच्या या अवस्थेसाठी अभिनवला कारणीभूत ठरवत होते. पहिलीच मुलगीला दोन्हीपैकी एकीकडे नेऊ दिलं असतं तर ही अवस्था झाली नसती असं त्याला सतत ऐकवलं जात होतं. गरोदर बाईला सांभाळणं इतकं सोपं नसतं असंही ऐकवलं जात होतं. आणि तो कठीण प्रसंग टळला. डॉक्टर बाहेर येऊन जेव्हा अभिनवला म्हणाले, अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे. मुलगी झाली त्याच्या आनंदापेक्षा अभिनवच्या तोंडातून पटकन बाहेर पडलं, शिल्पा कशी आहे? त्या ठीक आहेत. आई आणि मुलगी दोघेही उत्तम आहेत असं म्हणून डॉक्टर निघून गेले. तसं अभिनवने देवाचे आभार मानले. शिल्पा प्रत्येक नातेवाईकांमध्ये घेरली गेली. अभिनव लांबूनच तिच्याकडे बघत होता. तिच्या थकलेला चेहरा पाहून त्यालाच कसं तरी होत होतं. लहान बाळ प्रत्येकाच्या हातामध्ये फिरत होतं. शिल्पाने आपल्या लहान बहिणीकडे पाहिले आणि तिच्या कानामध्ये ती बोलली, सगळ्यांना प्लीज बाहेर घेऊन जा. यांनाच फक्त आतमध्ये राहू देत. हसून तिच्या लहान बहिणीने ते काम केलं. शिल्पा आणि बाळ दोघंच राहता शिल्पाने शांत उभा असलेल्या अभिनवकडे पाहिले आणि बोलले, काय झालं तुम्हाला?
तुमची बाहुली हातात घ्यायची नाही का? अभिनव पुढे झाला. त्याने प्रेमाने शिल्पाचा थकलेला चेहऱ्यावरून हात फिरवला. त्याचे डोळे भरून आले. सॉरी शिल्पा, माझ्यामुळे तुला प्रचंड त्रास झाला. तुमच्यामुळे कसं काय? अभिनवला क्षणात बाहेर सगळे ऐकलेल्या गोष्टी आठवल्या, परंतु तो त्या मनावेगळे करत मिस्किलपणे बोलला, माझ्यामुळे तर ही बाहुली आहे आज आपल्यात, हो ना? तशी शिल्पा थोडी लाजली आणि तिने थोड्या तक्रारीच्या स्वरामध्ये सांगितलं, माझ्या नवऱ्याला बोललेलं आवडत नाही मला. आणि काय हो, बाहुलीचे बाबा नुसती बाहुली माझी बाहुली करत राहायचे आणि आता बाहुली आली आहे तर तिला घेत पण नाही आहेत तिचे बाबा. अशाने बाहुली रुसल बरं का बाबांवर. नाही ग बाई, माझी बाहुली माझ्यावर रुसली या अगोदर मरण पत्करेल बाहुलीचा बाबा. छी, काही पण अभद्र का बोलताय? त्यापेक्षा तुमच्या बाहुलीला उचलून घ्या. आणि अभिनवने थरथरत्या हाताने आपल्या मुलीला उचलून घेतले. तेव्हाही त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू साचून आले. शिल्पा, आपली बाहुली, माझी अभिषा, असं म्हणत त्याने खूप अलगदपणे बाळाच्या केसांवरती ओठ टेकवले. आणि हे बघताना शिल्पा आपल्या झालेल्या सगळ्या वेदना विसरून त्या दोघांकडे आमिष नेत्राने बघत राहिली. अभिनव आणि शिल्पाच्या लाईफमध्ये पुढे काय होईल? शिल्पाला असं काय झालं होतं त्यामुळे तिला मरण पत्करावं लागलं? हे सर्व पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.